नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 6 फेब्रुवारीला आहे औदुंबर पंचमी. या दिवशी औदुंबर झाडाची पूजा केली जाते. औदुंबर म्हणजे उंबर. उंबराच्या झाडाची या दिवशी पूजा केली जाते. कारण हे झाड श्री दत्तात्रय गुरु आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे निवासस्थान मानले जाते. गुरुकृपा, इच्छापूर्ती, दारिद्र्य निवारण, संतती, सुख, आर्थिक स्थैर्य यासाठी ही पूजा विशेष फलदायी मानली जाते. म्हणून औदुंबर पंचमीच्या दिवशी पूजा कशी करावी हे जाणून घेऊया. त्याआधी औदुंबर पंचमीचं महत्त्व जाणून घेऊया. औदुंबराचं झाड हे दत्तगुरूंचं प्रतीक आहे आणि नृसिंहवाडीतील औदुंबर तीर्थ हे प्रसिद्ध आहे. औदुंबर पंचमीच्या दिवशी गुरुचरित्रातील अध्याय वाचन केल्यानं, दत्तात्रयांची सेवा केल्यानं आयुष्य सुकर होतं असं मानलं जातं. आता औदुंबराची पूजा कशी करावी? औदुंबर पंचमीच्या दिवशी आपण कोणती पूजा करावी? तर या पूजेसाठी लागणारं साहित्य बघूया. घरच्या घरी शक्यतो औदुंबर झाडाची 5 ते 7 ताजी पानं घ्यावी. लाल किंवा पिवळं कापड घ्यावं. हळद, कुंकू, अक्षता, तांदूळ, फुलं, दीप, धूप, अगरबत्ती, कापूर घ्यावा. तुपाचा दिवा घ्यावा. साखर, दूध, साखर, पंचामृत, फळ, खडीसाखर किंवा मिठाई घ्यावी. पाणी, गंगाजल, पान सुपारी, नारळ घ्यावं. श्री दत्तगुरूंचा फोटो किंवा नृसिंह महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असावी. तांदूळ किंवा एखादं धान्य घ्यावं. आता ही पूजा कशी करावी? तर यासाठी सकाळी स्नान करावं, तयारी करावी, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, पूजेची जागा स्वच्छ करावी. आपल्याकडे औदुंबराचं झाड असेल तर उत्तम. त्या झाडाखाली आपण पूजा करू शकता किंवा घरातच दत्तगुरूंच्या फोटोसमोर पूजा करावी. लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. त्यानंतर संकल्प करावा. हातात पाणी आणि अक्षता घेऊन मी गुरुकृपेसाठी औदुंबर वृक्षाचं पूजन करतो असं म्हणत दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करावा. डोळे बंद करून दत्तगुरूंचं स्मरण करावं. यावेळी ओम नमो भगवते दत्तात्रयाय किंवा ओम गुरवे नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. त्यानंतर ओम औदुंबर वृक्षाय नमः, श्री दत्तात्रयाय नमः अवाहयामी असं आवाहन करावं. पाद्यपूजन करून अर्घ्य घ्यावं आणि पाद्यपूजन करावं आणि झाडाच्या मुळाशी किंवा फोटोसमोर पाणी घालून हळद कुंकू लावावं. तांदूळ वाहावे, फुलं वाहावी, धूप लावावी, तुपाचा दिवा प्रज्वलित करावा, फळं, साखर ठेवावी आणि म्हणावं ओम औदुंबराय नमः. नैवेद्य समर्पयामी अशी पूजा करावी. पान सुपारी, नारळ दाखवावं. कापूर किंवा दिव्याची आरती ओवाळावी. यावेळी दत्तात्रयांची आरती म्हणावी. या दिवशी आपण विशेष उपाय सुद्धा करू शकता. तो म्हणजे औदुंबराच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून तो 24 तास जवळ ठेवावा किंवा संध्याकाळी आरतीपर्यंत तरी हा दिवा जवळच असायला पाहिजे. याही व्यतिरिक्त घरातच आपण पूजन करत असाल तर 24 तास आपण तुपाचा दिवा प्रज्वलित करून ठेवावा. 5 ते 7 औदुंबराची पानं घरी आणून आपण दारिद्र्य निवारणासाठी हा उपाय करू शकता. गुरुचरित्रातील औदुंबर अध्याय वाचावा. झाडाला किंवा फोटोला पंचामृत अर्पण करावं. गरजूंना गाईला नैवेद्य द्यावा. क्षमा प्रार्थना करावी. शक्य असल्यास नृसिंहवाडी औदुंबर तीर्थाला भेट द्यावी. औदुंबर पंचमीनंतर ही पूजा आपण 5 किंवा 11 गुरुवार सातत्याने करू शकता. हे अधिक फलदायी मानलं गेलंय. ही अगदी साधी सोपी पूजा आहे, जी मनापासून केल्यास दत्तगुरूंची कृपा लाभते. ही पूजा श्रद्धेने केली की मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं. धन्यवाद.